गीता, तुला सांगितलं होतं ना की कामवाल्या बाईकडून शीतलची खोली तुला साफ करायला, तर मग अजून तू शीतलची खोली साफ का नाही केली? अभिजित गीताला मोठ्याने म्हणाला. गीता बाल्कनीमध्ये बसून चहा पित होती. ती अभिजितचा आवाज ऐकून रागातच हॉलमध्ये आली आणि म्हणाली की तुम्ही बरोबर बोलत आहात. मी शीतलताईच्या खोलीची सफाई केली नाही. जर तुम्ही दोघं आला आहात तर तुम्हीच कामवाल्या बाईकडून त्या खोलीची सफाई करून घ्या आणि शीतलताई पण त्यांच्या आवडीने त्यांची खोली सजवतील. शीतलला तिच्या वहिनीच्या गीताच्या आवाजातून तिच्याबद्दल तिच्या मनात किती राग आहे हे दिसत होतं. तिला हे पाहून आश्चर्य वाटू लागले. अभिजित रागात म्हणाला की अगं गीता, ही कुठली बोलण्याची पद्धत झाली? गीता रागात म्हणाली की पहिले मला हे सांगा की शीतलताईला तुम्ही त्यांच्या सासरकडून इकडे का घेऊन आला आहात? अभिजित त्याच्या बायकोला गीताला समजावत म्हणाला की हे बघ गीता, माझी बहीण त्या घरात गेल्या 8 वर्षापासून सगळं सहन करून राहत होती, तरी पण त्या माणसांना अजून शीतलची किंमत कळाली नाही. सुरुवातीला मी जेव्हा त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा थोड्या वेळ ते शांत राहत होते, परंतु लगेच थोड्या दिवसांनी ते शीतलला शिवीगाळ आणि हाणमार करत होते. यावेळेस मी जेव्हा त्यांना समजायला गेलो होतो तेव्हा ते मला म्हणाले की जर तुमच्यामध्ये तुमची बहीण सांभाळण्याची क्षमता असेल तर घेऊन जावा, कारण आम्हाला तुमच्या बहिणीची अजिबात गरज नाही आणि तुम्ही जर हिला इथं ठेवलं तर आम्ही हिला सांभाळणार नाही. मग सांग गीता, अशा वेळी मी काय करायचं होतं? मी तिला तिथं कसा ठेवू शकलो असतो? शीतलचा नवरा पण तिच्यासोबत चांगला वागत नाही. शीतलच्या नवऱ्याचं बाहेर अफेअर पण सुरू आहे. त्यामुळे मी विचार केला आहे की तिथं शीतलने गुदमरून राहणं चांगलं नाही. गीता, तुला माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावर हातावर मारलेले काळे निळे वण दिसत नाहीत का? तू पण एक स्त्री आहे, त्यामुळे तिला समजण्याचा प्रयत्न कर. गीता तोंड वाकडं करत म्हणाली की शीतलताईंच्या सासरच्यांनी असं सांगितलं आणि तुम्ही पण यांना घेऊन आला. अहो, तुम्ही यांच्या सासरच्यांना काही पैसे दिले असते तर ते शांत बसले असते. नक्कीच तुमच्या बहिणीमध्ये शीतलमध्ये काहीतरी कमी असेल, त्यामुळेच तर त्यांचा नवरा बाहेर जाऊन लफडे करत आहे. शीतल अपमानित होऊन एका कोपऱ्यात अश्रू गाळत उभं होती. आपली वहिनी आपल्यासोबत अशी वागेल याची आशा तिला अजिबात नव्हती. गीताचं बोलणं ऐकून नवरा अभिजित रागाने लालबुंद झाला आणि तो रागात म्हणाला की या घरात जेवढा माझा अधिकार आहे तेवढा अधिकार शीतलचा पण आहे. लग्नानंतर माझी बहीण परकी झाली नाही. तिच्या आयुष्यात दुःख आल्यावर मीच तिला साथ देणार आहे. माझी बहीण माहेरीच राहणार. जर तुला माझ्यासोबत काही प्रॉब्लेम असेल तर तू आताच्या आता हे घर सोडून जाऊ शकते. नवऱ्याचं बोलणं ऐकून गीताला खूप राग आला गेली. ती म्हणाली की बहिणीसाठी बायकोला सुद्धा घराच्या बाहेर तुम्ही काढत आहात. तिच्या मनात शीतलबद्दल राग द्वेष निर्माण झाला आणि ती लगेचच सासर सोडून माहेरी निघून गेली. शीतलला मारल्यामुळे तिला त्रास होत होता. ती विचार करते की लग्न झाल्यावर माहेरी आपला काहीच अधिकार नसतो का? हे घर फक्त बहिणीचंच असतं का? शीतलला वाईट वाटू लागलं की माझ्यामुळे दादा आणि बहिणीच्या नात्याला तडा गेला आहे. तिला कळतच नव्हतं की यामध्ये तिची काय चूक आहे. गीताला पण समजायला पाहिजे होतं की शीतलच्या सासरचे खूप वाईट आहेत. शीतलला पण तिची गृहस्थी सोडून इथं माहेर येऊन राहणं पण सोपं नव्हतं. ती खूप दिवस सासरी सगळं व्यवस्थित होईल असा विचार करू लागली, पण सासरी तिचं काहीच व्यवस्थित होत नव्हतं. त्यामुळे मजबुरीने तिला सासर सोडावं लागलं. सध्या तिच्या शरीरावर मारलेले वण ताजे होते, त्यामुळे ती कुठे जाऊ शकत नव्हती. जर ती व्यवस्थित असती तर ती नोकरी शोधून कुठेतरी तिने आश्रय घेतला असता. आता तर तिचं मन दुखलं आहे. त्याला व्यवस्थित करण्यासाठी तिला खूप वेळ लागणार होता आणि वरून वहिनीचं हे परक्यापणाचे रूप पाहून तर तिला अजूनच त्रास झाला होता. तिला आता
आई वडिलांची खूप आठवण येऊ लागली. जर आई असती तर तिला आता मानसिक आधार तर तिने दिला असता. तिला तर वाटलं होतं की वहिनी तिला खूप समजून घेईल या आशेवर तर ती आली होती. कारण जेव्हा पण शीतल माहेर येत होती तेव्हा गीता तिच्यावर खूप प्रेम करत असायची. पण आता तिचं हे रूप पाहून शीतलला कळालं की गीताचं प्रेम फक्त देखावं होतं. जेव्हा गीताला कळालं की कायमची शीतल माहेरी राहायला आली आहे तेव्हा तिचं प्रेम गायब झालं. शीतलच्या डोळ्यातून अश्रू थांबायचे नावच घेत नव्हते. इकडे अभिजित पण खूप टेन्शनमध्ये होता. एकीकडे बहिणीची ही अवस्था आणि दुसरीकडे बायकोचं कठोर वागणं. त्याने तर विचार केला होता की त्याची बायको सुखादुखात त्याची साथ देईल. शेवटी आई वडील गेल्यावर बायकोने त्याला खूप साथ दिली होती. पण आज नवऱ्याच्या जिम्मेदाऱ्या पाहून ती त्याला पाठ फिरवून निघून गेली होती. अभिजितला सरळ सरळ यामध्ये चूक गीताची वाटत होती. त्यामुळे तो तिला मनवण्याचा पण प्रयत्न करत नाही. असेच दिवस जात होते. हळूहळू दोघांमधली नाराजी वाढतच चालली होती. अभिजितने सुद्धा गीताला फोन केला नाही आणि गीताने पण अभिजितला फोन केला नाही. गीताला वाटत होतं की बहिणीमुळे नवऱ्याने मला घराच्या बाहेर काढलं आहे. त्यामुळे गीताला वाटत होतं की अभिजितने स्वतः यावं आणि तिची माफी मागून तिला घेऊन जावं. जर माझी चूकच नाही तर मी का त्याला फोन करू. दोघांमधील एक पण झुकण्यासाठी तयार नव्हतं आणि भावाच्या आणि बहिणीच्या नात्यात दुरावा आला आहे याचा दोष शीतल स्वतःला देत होती. बघता बघता 20 दिवस निघून गेले. शीतलला हे सगळं सहन झालं नाही. जरी ती माहेरी आली असली तरी वहिनी गेल्यामुळे तिला कोणताच आनंद मिळत नव्हता. शीतलने एका मैत्रिणीच्या मदतीने नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला. शीतलने तिच्या भावाला अभिजितला यातील काहीच सांगितलं नव्हतं. जेव्हा शीतलला नोकरी मिळाली तेव्हा तिने एक रूम भाड्याने पाहिली. त्यानंतर शीतल अभिजितपाशी आली आणि म्हणाली की अभिजित दादा, इथं घरात बसून बसून माझं मन लागत नाही. त्यामुळे मी एक नोकरी शोधली आहे. पण ती नोकरी घरापासून खूप लांब आहे. 3 तास तर फक्त तिथं पोहोचण्यातच लागत आहेत. त्यामुळे मी ऑफिसपाशीच एक रूम भाड्याने घेतली आहे. तुम्ही फक्त मला आशीर्वाद द्या. तुमच्या आशीर्वादाने मी नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहे. अभिजित हे ऐकून अवाक झाला. तो तिला म्हणाला की तुला एवढ्या लांब नोकरी मिळाली आहे का, की तू जाणून बुजून एवढ्या लांब नोकरी शोधली आहे. तुला ही नोकरी करण्याची काही गरज नाही. जर तुला खरंच नोकरी करायची असेल तर इथे आसपासच नोकरी शोध. आई वडिलांनंतर तुझी काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे मी तुला एकटीला कुठे सुद्धा लावणार नाही. तुला वाटत आहे का तुझा भाऊ त्याच्या जिम्मेदारीतून मागं हटत असतो. भावाचं बोलणं ऐकून शीतलच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. ती तिच्या भावापाशी बसली आणि त्याचा हात हातात घेत, नाही दादा, तू तुझी जिम्मेदारी खूप छान पार पाडत आहे. पण मला माझं जीवन एकटीने संघर्ष करायचा आहे. माझ्यामुळे तुम्ही तुमची गृहस्थी खराब करू नका. अभिजित निशब्द होता कारण त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. भावा बहिणीचं प्रेम पाहून तिथं कोण दुसरं असतं तर ते सुद्धा इमोशनल झाले असते. 2 दिवसानंतर शीतल भाड्याच्या घरी राहण्यासाठी जाणार होती. ती खूप जड मनाने बॅग पॅक करत होती आणि इकडे अभिजित स्वतःला दोष देत होता की त्याने बहिणीची व्यवस्थित काळजी घेतली नाही आणि यामुळेच अभिजितच्या मनात गीताविषयी अजूनच रागाने जन्म घेतला होता. तिच्यामुळेच माझी बहीण या घरातून जाण्यासाठी तयार झाली आहे. अभिजितने मनात निर्धार केला होता की काही पण करून तो आता त्याच्या बायकोला, गीताला त्याच्या बायकोचं स्थान देणार नाही. जरी त्या या घरात माघारी आली तरी मी तिला बायकोचं स्थान देणार नाही. इकडे गीता जेव्हा माहेरी आली तेव्हा तिला कोणीच काही नाही म्हणालं. पण एका आठवड्यानंतर गीताची वहिनी तिच्यासोबत जरा परक्यासारखी वागू लागली.
तिची वहिनी आता शब्दाला गीताला टोमणे देत होती. ती म्हणत होती की माहेरी पाहुणे आल्यासारखं राहायचं असतं, स्वतःचं घर असल्यासारखं इथं अधिकार दाखवायचा नसतो. गीताची आई पण गीताचा पक्ष घेऊन बोलू शकत नव्हती. गीताचे वडील आणि भाऊ पण तिला व्यवस्थित बोलत नव्हते. गीताला तिच्या माहेरी परक्यासारखं वाटू लागलं. तिला सरळ सरळ कोणी नाही सांगितलं की इथून निघून जा, परंतु त्यांच्या बोलण्यातून कळत होतं की ती इथे राहिलेले कोणालाच आवडत नाही. एक दिवस तिचा भाऊ आणि तिची वहिनी बोलत बसले होते. तेव्हा वहिनी तिच्या भावाला म्हणत होती की तुमची बहीण गीता किती दिवस इथं माहेरी राहणार आहे हे बघ. तुझ्या बहिणीची यामध्ये खूप मोठी चूक आहे. चूक नसताना जर इथं ती येऊन राहत असेल तर मी सुद्धा आता माहेरी जाऊन राहणार आहे. ही तर तिच्या जिम्मेदारी आणि कर्तव्यापासून पडून आली आहे. तुम्ही घरातली सगळी तर मला नेहमी जिम्मेदारीचं पाठ सांगत असतात, पण आज काय झालं? बायकोचं बोलणं ऐकून गीताचा भाऊ शर्मिंदा झाला. वहिनीचं बोलणं ऐकून गीता विचार करू लागली की जर मला माझी नणंद माहेरी राहिलेली टोचत आहे तर मग माझ्यासारखेच विचार वहिनीचे पण आहेत. मग मी असा विचार कसा करू शकते की मी माहेरी आली आहे म्हणून वहिनीने खुश व्हावं? जर माझ्या नणंदला माहेरी आलेलं मला ओझं वाटत आहे तर मी माहेरी आलेलं पण वहिनीला ओझं वाटत असेल, यात चुकीचं काहीच नाही. आज गीताला असं वाटत होतं की जे दुःख तिने तिच्या नणंदला दिले आहे तेच दुःख आता तिच्या वाट्याला आले आहे. तिने अजून तिचं नातं माहेरी खराब करायच्या आधी तिला सगळं समजलं होतं. तिने जे वाईट केलं आहे त्याचा पश्चाताप होऊ लागला. संध्याकाळी सगळ्यांचा निरोप घेऊन गीता सासरी निघाली. तिला हे कळालं होतं की खरंच एका मुलीला जर माहेरची गरज असेल तर त्यांनी खूप मनापासून तिची साथ दिली पाहिजे. आपलं कर्तव्य आणि जिम्मेदारी सोडून असा पळ काढायचा नसतो हे सुद्धा तिला कळालं. गीता सासरच्या घरी जवळच आली होती तेव्हा तिच्या मोबाईलवर शीतलचा फोन आला. शीतल रडत म्हणाली, वहिनी मला माफ करा, एवढे दिवस मी तुम्हाला फोन करू शकली नाही कारण तुम्ही माझ्यावर नाराज होता, पण आता माझ्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही. मी आता घर सोडून भाड्याच्या खोलीत राहायला आली आहे. आता तुम्ही अभिजित दादाला माफ करा आणि आपल्या घरी जावा. एवढं बोलून शीतलने फोन ठेवून दिला. गीताने डोक्यावर हाणून घेतलं की तिच्यामुळे शीतलला किती त्रास भोगावा लागला. गीता जेव्हा घरी पोचली तेव्हा खूप सन्नाटा होता. अभिजित सोफ्यावर डोक्याला हात लावून काहीतरी विचार करत होता. त्याच्या डोळ्यातून अश्रूचे थेंब पडत होते. नवऱ्याची ही हालत पाहून गीताला खूप वाईट वाटलं. गीता अभिजित पाशी आली आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली की अहो मी आली आहे. अभिजितने लगेचच तिचा हात काढला आणि रागात म्हणाला की हो तू तर आता येणारच आहे, कारण का माझी बहीण आता या घरात नाही, त्यामुळे तर तू आली आहे. आणि तुला पण हेच पाहिजे होतं की माझ्या बहिणीने या घरात अजिबात राहू नये. तुला तिचा त्रास होत आहे. तुझ्या मर्जीसारखं सगळं घडलं आहे. नवऱ्याचं बोलणं ऐकून गीता स्वतःला खूप दोषी समजू लागली. अभिजित मला माफ करा, मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. मी इथे याच्यासाठी नाही आली की शीतलताई या घरातून निघून गेली आहे. मी याच्यासाठी आली आहे की या सगळ्यांमध्ये शीतलताईची काही चूक नाही. मी विनाकारण त्यांनाच दोष देत होती. मी खूप चुकीची होती. आपण दोघं आता शीतलताईकडे जायचं आहे आणि जोपर्यंत शीतलताई या घरात येणार नाही तोपर्यंत मी पण या घरात पाऊल ठेवणार नाही. बायकोचं बदललेलं रूप पाहून अभिजित हैराण होतो. तो पटकन पुढे आला आणि त्याने खूप प्रेमाने गीताला मिठीत घेतलं. सगळी नाराजगी रुसवा डोळ्यातल्या अश्रूंसोबत वाहून गेली. त्यानंतर दोघे पण मिळून शीतलपाशी गेले. त्या दोघांना सोबत पाहून शीतल पण आश्चर्यचकित झाली. दोघे पण मिळून शीतलला घरी नेण्यासाठी हट्ट करू लागले. वहिनीचं बदललेलं रूप पाहून शीतल खूप भावूक झाली
आणि तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. गीताने पुढे येऊन शीतलला मिठीत घेतला आणि म्हणाली की शीतलताई, मला माफ करा. मी तुमच्यापेक्षा मोठे असून सुद्धा तुम्हाला प्रेम आणि स्नेह देऊ शकली नाही. अशा वेळी मी तुम्हाला सहारा द्यायचा सोडून मी तुम्हाला घराच्या बाहेर राहण्यासाठी मजबूर केलं. तुम्ही आताच्या आता आमच्यासोबत घरी यायचं आहे, नाहीतर मी सुद्धा त्या घरात पाऊल ठेवणार नाही. वहिनीचं बोलणं ऐकून शीतलला खूप रडायला येऊ लागलं. खूप दिवसानंतर तिला आईसारखं प्रेम करणारे वहिनीचं प्रेम मिळालं होतं. सासरकडून मिळालेल्या अत्याचारामुळे ती अंतर्मनातच झुलत होती. आज गीताने तिला हा विश्वास दिला होता की काही झालं तरी आम्ही तुम्हाला परक समजणार नाही. भावाचं आणि वहिनीचं प्रेम मिळाल्यामुळे शीतल आता कशालाच घाबरत नव्हती. त्यानंतर तिघे पण घरी आले आणि आनंदाने राहू लागले. काही दिवसांनी शीतलने तिच्या नवऱ्याला घटस्फोट दिला आणि खूप आनंदाने ती तिचं आयुष्य जगू लागली. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.